वडोली भिकेश्वर तालुका कराड येथील कृष्णा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या चिमुकल्याच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला असून जन्मदात्या बापानेच आपल्या 6 वर्षीय मुलाचा निर्दयीपणे खून केल्याचे समोर आले आहे। या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे। सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकरी वय 6 असे मृत मुलाचे नाव असून आरोपी वडील मल्लिकार्जुन आरेकरी राहणार नागठाण तालुका विजापूर जिल्हा कर्नाटक यानेच मुलाला कृष्णा नदीत फेकून ठार मारल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मार्च रोजी आरोपीने पत्नीला मुलाला हॉस्टेलला सोडायला जाते असे सांगून सिद्धार्थला तो घरातून घेऊन गेला। मात्र उंबरज परिसरात आणून त्याने निर्दयीपणे मुलाला नदीत फेकून खून केला। यापूर्वी आरोपी वडोली भिकेश्वर परिसरात सुमारे 15 वर्षापूर्वी वाळू उपसा करण्याचे काम करत होता। त्याला हा निर्जन भाग चांगलाच परिचित होता। या निर्दयी कृत्यापूर्वी मुलाला नवीन कपडे घालून त्याला नदीपात्रात टाकल्याची बाब समोर आली आहे। खून करून आरोपी शांतपणे घरी परतला। दरम्यान 1 एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस असल्याने आई भाग्यश्रीने मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने संशय वाढला। वारंवार विचार करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने पोलिसात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। दुसरीकडे 18 मार्च रोजी मसूर पोलिसांना वडोली भिकेश्वर हद्दीत कृष्णा नदीत सदर मुलाचा मृतदेह आढळून आला होता। त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांना फोटो पाठवून ओळख पटवण्याचे काम सुरू होते। याच धाग्यावरून कर्नाटक पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि अखेर या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले। शनिवारी सायंकाळी कर्नाटक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून पंचनामा केला। त्यानंतर मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार, SD लावण यांनी तपासात मुलाचे सहकार्य केले। दरम्यान स्वतःच्या पोटच्या मुलाचा जीव घेण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपासात याचा उलगडा होणार आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। प्रवीण कांबळे, ओम TV न्यूज, उंब्रज।